तुम्ही आधी ही व्हिडिओ पूर्ण पहा. ही की गाठ एक झाले जाणीवांचा पूल ऐल तिरी तर मित्रांनो, ही व्हिडिओ आपण कशी बनवली हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण आपली जी PSD फाईल आहे त्या व्हिडिओची ती तुम्हाला मी इथे दिलेली आहे. संपूर्ण डिटेलमध्ये क्वालिटीमध्ये तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेली आहे. याची डाउनलोड लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याचप्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला हे आपली डाउनलोड लिंक आणि व्हिडिओची लिंक देखील तिथे तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं त्या व्हिडिओमध्ये जे आपण बॅकग्राऊंड यूज केलं तर ते हे बॅकग्राऊंड आहे. बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. एकाच PSD फाईलमध्ये इकडे तुम्हाला फोल्डर पाहायला भेटतात. ग्रुप बनवलेले आहेत मी. या ग्रुपमध्ये फुल्ली एडिटेबल तुम्ही चेंजेस करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मी हा ग्रुप सिलेक्ट केलाय, जो की पहिल्या पेजी जे गणपती बाप्पाचं राहतं. आता जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर फक्त तुम्ही इथे सिलेक्ट करा. तुमच्याकडे हा जो फॉन्ट असेल तर ठीक, किंवा तुमच्याकडे जो कोणता फॉन्ट असेल त्याने तुम्ही टायपिंग करू शकता. सेम कोणताही हा दुसरा टेक्स्ट किंवा हे श्रीलिपी तर सेम राहतं आपलं, त्यामुळे काही हरकत नाही. फक्त तुम्हाला नावं चेंज करायची आहेत आणि ते चेंज केल्यानंतर एक्सपोर्ट कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो. तर हे आपलं बॅकग्राऊंड आहे. तर हे पहिलं आपलं ग्रुप हा आपण हाईड करू. त्याच्यानंतर जे बॅकग्राऊंड आहे ते हाईड करू. हे प्रॉपर आपलं या पर्टिक्युलर व्हिडिओच्या साईजमध्ये आपले ही PNG आपली झालेली आहे. इथे फक्त फाईलवरती जाऊन एक्सपोर्ट आणि इकडे एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन पाहायला भेटतो. आता इथे फॉर्मॅटमध्ये जाऊन PNG सिलेक्ट केलं आपल्याला हे पूर्ण आपल्याला भेटतं. आणि याचे जर स्केल तुम्हाला वाढवायचे झाले तुम्ही हे देखील वाढवू शकता. आता आपण आपली व्हिडिओ वगैरे झालेली आहे त्यामुळे काही हरकत नाही. स्केल तुम्ही जवळपास जर क्वालिटी कमी दिसत असेल तर 150 किंवा 200 करा आणि एक्सपोर्ट म्हणा. एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ कसे करायचे हे देखील तुम्हाला सांगतो. तर हे सगळ्यात पहिलं आपलं हे झालं. त्याच्यानंतर हे मुलीची इथे आपल्याला चेंजेस करायचे. तर हा मुलीचा फोटो आहे, जो की आपण फोटो घेतला आणि त्याच्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, बॅकग्राऊंड रिमूव्ह केलंय आणि याच्यानंतर हा फोटो असा पाहायला भेटतो बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर. आणि खालनं फक्त आपण थोडंसं ब्रश इफेक्ट यूज करून खालून परत इरेज केलेलं आहे. आणि बाकी मग इकडे DG फॉन्ट यूज करून नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे. इकडे बालू फॉन्ट यूज केलेला आहे, जे की मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेले आणि दिलेला देखील आहे. हा फॉन्ट मराठी फॉन्ट आहे. जस्ट टायपिंग करा आणि हे आपलं होऊन जाईल. तर हे अशा प्रकारे सेम एक्सपोर्ट करायचं. त्याच्यानंतर इकडे मुलाचं देखील प्रॉपर वेने सेम डिटेल. त्याच्यानंतर इकडे हा साखरपुडा समारंभाचा आपण हे मोठे ठेवलेले आहे आणि बाकी मग इकडे वेळ तारीख हे देखील आपण बालू फॉन्टच्या माध्यमातून हे टायपिंग करून घेतलेलं आहे. ह्या सगळ्या हे सगळे ग्रुप एकदम व्यवस्थित एक्सपोर्ट करायचे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर
पुढचं मी तुम्हाला फिल्मोरा सॉफ्टवेअरमध्ये कशा प्रकारे आपण बनवतो हे दाखवणार आहे. तर हे देखील विवाह सोहळ्याची ही PNG बनवली. याच्यानंतर हा ग्रुप बघू शकता, विवाह स्थळ, आणि हे होतं निमंत्रक. अशा प्रकारे आपले टोटल 7 ते 8 जवळपास आपले PNG फॉर्मॅटमध्ये हे आपले लेयर तयार होतात. आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे आपल्या फिल्मोरा सॉफ्टवेअरमध्ये. आता मी हा प्रोजेक्ट आपला इम्पोर्ट केलेला आहे. जर हा देखील तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण या प्रोजेक्टची फाईल हे तुम्हाला देऊ. तर हा प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण केलेला आहे. इथं आपले सगळे जे आपण PNG बनवलेले आहेत तुम्हाला इथे पाहायला भेटते. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अशा प्रकारे आपले संपूर्ण PNG आहेत, जे आपण आपल्या फोटोशॉपमध्ये बनवलेले आहेत. ते इथं आपण इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. आणि हे इम्पोर्ट केल्यानंतर इथे आपण लोगो आणि त्याचबरोबर इथे हे सॉन्ग जे मी टाकणार आहे, ते सॉन्ग मी इथे ॲड करून घेतलेलं आहे मीडिया सेक्शनमध्ये. आणि त्याच्यानंतर इकडे हा प्रोजेक्ट हा अशा प्रकारे मी बनवलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी हे संपूर्ण लेयर तुम्ही बघू शकता मी ॲड करून घेतलेले आहेत. संपूर्ण लेयर मी ॲड करून घेतले. याच्या बॅक साईडला हा वरती मी इफेक्ट यूज केलेला आहे, जे की इकडे इफेक्ट पॅनलमध्ये इकडे गेले की हा ओपनिंग सेक्शन आहे. ओपनिंग सेक्शनमध्ये हा आपल्याला हा इफेक्ट पाहायला भेटतो. याच्यानंतर इकडे हा बबलचा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर हा पार्टिकल इफेक्ट आहे. ह्या अशा प्रकारचे इफेक्ट मी इथे ॲड करून घेतलेत. ते ॲड केल्यानंतर मी आपले जे PNG लेयर आहेत ते ॲड केले आणि इथे मी माझा लोगो नावाचा ॲड केलेला. आता ही आपली निमंत्रकची पहिली PNG जी की मी इथे ॲड केली. ॲड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे 2 आपले लेयर आहेत, ते लेयरमध्ये ट्रान्झिशन इफेक्ट मी इथे ॲड केलेला आहे, जो की इकडे अशा प्रकारे पाहायला भेटतोय. हा फोटो झाल्यानंतर मी पुन्हा एक ट्रान्झिशन ॲड केलेलं आहे, जे की मुलीच्या आणि मुलाच्या दोघांचं ट्रान्झिशन इथे पाहायला भेटेल. हे झाल्यानंतर हे अशा प्रकारे. तर याच्याबरोबर मी पुन्हा अशाच प्रकारे मी हे ट्रान्झिशन वेगवेगळे ट्रान्झिशन इथे अप्लाय केलेले आहेत. भरपूर ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला फिल्मोरा सॉफ्टवेअरमध्ये पाहायला भेटतात. जसं की मी इथे हे ट्रान्झिशन इफेक्ट यूज केला आणि माझे जवळपास प्रत्येक लेयरचे टाईमलाईन जवळपास 5 सेकंद आहे. हे 5 सेकंदात सेट करून मी हे पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. हे अशा प्रकारे मी इफेक्ट देऊन ही व्हिडिओ पूर्ण केलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा. तुम्हाला हा प्रोजेक्ट जर हवा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपण ती प्रोजेक्ट फाईल तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची देखील लिंक देऊ. फक्त कमेंट यावी. बाकी या प्रोजेक्टची जी फोटोशॉपची फाईल आहे ती तुम्हाला भेटणार आहे. याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. कोणत्याही प्रकारचा पासवर्ड हा आजच्या व्हिडिओला आपण दिलेला नाही. प्रॉपर वेने तुम्हाला फिल्मोरा सॉफ्टवेअर कशा प्रकारे आपण यूज करतो आणि ही वेडिंगची व्हिडिओ कशा प्रकारे बनवायची हे तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर एखाद्याची काही शंका असेल तर कमेंट करा किंवा आपल्या Instagram अकाउंटवरती तुम्ही मेसेज करू शकता. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी धन्यवाद.